तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो आपला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी 2025 शिवजयंती. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळचे 8 वाजलेत. मित्रांनो, आपण आहोत मोशीला, जुना आळंदी रोड, मोशी चौकात आपण थांबलोय. आता सकाळी 7 वाजता निघालो होतो आपण, 6:45ला. आता 8 वाजलेत. तर आपले आतापर्यंत 3 बुकिंग कंप्लीट झालेत मित्रांनो. घरातून निघाले आपले 50 रुपयाची निगडी बस स्टॉपवरून कृष्णानगर बुकिंग मिळाली होती 50 रुपयाची, आणि तिथून एक ओलाची बुकिंग मिळाली आपल्याला 150 रुपयाची, लांडेवाडी चौक भोसरी. तर ती ड्रॉप केली आणि तिथून आता एक 130 रुपयाची इथं आणली आता मोशीला, लांडेवाडी चौकातून. तर सकाळी सकाळी तासाभरात झालीत आपले 300-350 रुपये. तर बघूया, आज लवकर आलोय. संध्याकाळी म्हणलं धंदा करायला आज काय मिळणार नाही, कारण संध्याकाळी रस्ते जाम असतात पूर्ण. महाराजांच्या मिरवणूक चालू असतात सर्व रस्त्यावरती. तर त्या हिशोबाने लवकर आलोय आज. बघूया धंदा आता किती होतोय. उबेरने आता एक चांगलं केलंय की कमिशन त्यांचं बंद झालंय आता सध्या. जो काय पेमेंट निघतं ते सर्व ड्रायव्हरला मिळतं आता. तर ते एक चांगलं झालंय. पहिलं प्रत्येक ट्रिप मागं कमिशन असायचं, आणि परत त्यांची प्लॅटफॉर्म फी पण असायची बघा 300. तर मित्रांनो, आता आपल्याला कोणती तरी बुकिंग मिळाली. इथून वाजता नाही आले, 350 रुपयाची काहीतरी बुकिंग आहे. मला वाटतं चाकण साईडचीच आहे कोणती तरी. तर चला जाऊया आता. सकाळी सकाळी ट्रॉफिक नसेल, तिकडनं मिळेल काय. चाकणची असेल तर काय तिकडनं मिळेल अशी तर काय अपेक्षा ठेवायला नको. पण सकाळी सकाळी आता 8 वाजता काय ट्रॉफिक नसेल म्हणून चला 350 तर 350 बघूया. अर्ध्या तासा 1 तासात होऊन जाईल तेवढे कार्यक्रम. तर चला बघतो कोणती बुकिंग आहे, भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर ड्रॉप केल्यानंतर. तर चला. तर मित्रांनो, आता पण आहोत चंदननगर, खराडी बायपासच्या इकडं. आपण मोशीमधून बुकिंग आणली होती. इथं खुळेवाडी म्हणून आहे आतमध्ये, चंदननगरच्या अपोजिट साईडला खुळेवाडी. तर तिथं ड्रॉप केले. आता मोशीवरून आपण आणलं होतं. मला वाटलं होतं चाकण वगैरे असेल, खराबवाडी वगैरे असं काहीतरी असंच वाचण्यात आलं होतं, पण ते ॲक्च्युली होतं खुळेवाडी. तर इथं खराडी बायपासच्या इथं आपलं चंदननगरच्या बरोबर अपोजिट साईडला इथून आतमध्ये रस्ता चाललाय. तर तिथून सोडून आता आलो मी इथं बाहेर. हडपसर वाजते आता. 10 किलोमीटरला 155 रुपये. तर नको आता इकडलीच बघू, कुठलीच आपल्या साईडची मिळते का. तर झाले मस्तपैकी. पण बुकिंगचं डिस्टन्स जास्त होतं, रेट तसा बऱ्यापैकी दिलेला नाही. 24.5 किलोमीटरला फक्त 355 रुपये दिलेत आपल्याला. 400 रुपयाच्या आसपास पेमेंट निघायला पाहिजे होतं ते. पण ठीक आहे, आता कमिशन पण नाही त्यांचं म्हणल्यावर आता ठीक आहे, करावं लागतंय. सकाळी सकाळी झालं तासाभरात 350 रुपये. तर ठीक आहे, आपल्या 4 बुकिंग झालेत आतापर्यंत. उबेरच्या 2 झालेत, ओलाची 1, रॅपिडोची 1. तर आत्ता वाजलेत बघा 9 वाजलेत. आता आपण आहोत आता चंदननगरला. तर इकडनं वाजतायत बुकिंग, पण हडपसर वाजतंय, खराडी बायपास घेऊन IT पार्क तिकडल्या वाजतायत. तर बघूया, जर चांगली मिळाली तर उचलूया इथून आणि बघूया. 12-1 वाजेपर्यंत थांबूयाच. संध्याकाळी काय धंदा असेल संध्याकाळी, पण रस्ते जाम राहतात संध्याकाळी. ट्रॉफिक वगैरे असते, सर्व मिरवणूक चालू असतात रस्त्यामध्ये. डीजे वगैरे थोडं त्रास होतो. तर त्यामुळे संध्याकाळी त्रास काय आपल्याला धंदा नाही करायचा आहे. 1-2 वाजेपर्यंत थांबूया पाहिजे तर, आणि तेवढ्यात निघायचे घरी. तर ठीक आहे, आज सुट्टीचा दिवस असून पण आपला आज सकाळपर्यंत चांगला धंदा झालाय. 4 बुकिंगमध्ये चांगलं कव्हर झाली, मोठे मोठे बुकिंग मिळाले आपल्याला आज. तर बऱ्यापैकी झाले आत्तापर्यंत. आज होईल धंदा असं वाटतंय, सुट्टी असून पण आहे बऱ्यापैकी. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातोय. राहा सोबत. चला बघतो आता इथून कोणती बुकिंग मिळते आपल्याला. आता संगमवाडी वाजली होती मला इथून, ढोले पाटील रोड. तर उबेरला होती, ओलाला वगैरे असते तर उचलली असते, पण उबेरचं रेट डाऊन असल्यामुळे थोडं ते म्हणलं ट्रॉफिकमध्ये पण तिकडं टाइमपास पण लय होतं, आणि रेट पण कमी दिल्यामुळे थोडं नको वाटतं. तर त्यामुळे नाही उचलली ती. तर बघूया आता इकडनं कोणती मिळते. तर चला बघतो. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आलोय आता मोशीमध्ये. पुणा स्टेशनवरून बुकिंग मिळाली आपल्या इथं. आपण होतो चंदननगर. तर चंदननगरवरून आपल्याला एक पुणा स्टेशनची बुकिंग मिळाली होती उबेरला, आणि पुणा स्टेशनला थोडा अर्धा तास थांबावं लागलं. वेटिंग लागली होती उबेरला. ओलाची तर काय या साईडची वाजतच नव्हती, तिकडं वाजत होती. कोंडवा, हडपसर, मुंडवा या साईडला ओलाला वाजत होत्या. उबेरला पण खूप वाजत होत्या.
पण आपला नंबर पण आला होता लवकर. आपण पुन्हा स्टेशनला एंट्री केली तेव्हा आपला काहीतरी 36 ते 40 असा काहीतरी 40 मध्ये नंबर होता. तर गाडी आली होती कोणती तरी नागपूरवरून. तर पटापट नंबर आला आपला आणि त्याच्यात आपल्याला उबेरला बुकिंग मिळाली 23 किलोमीटरची मोशी प्रेस्टिन ग्रीन्स सोसायटी डीमार्टच्या बॅक साईडला. तर सोडले आता प्रेस्टिन ग्रीन्समध्ये आणि येऊन थांबले वरती डीमार्ट जवळ. इकडं आपल्या समोर डीमार्ट आहे आणि इकडं पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम. तर आपल्याला CNG पण भरायला होतं. आपल्या गाडीत CNG पण नाही पण CNG भरायला आलो तर पंपावर CNGच नाही. तर आपली शेवटची लाल गाडी लागली आता. तर बघूया आता CNG भरायला आपल्याला जावं लागेल पुढं कुदळवाडीला. नाहीतर मग आपलं ह्याला जावं लागेल शाहूनगरला. बघूया आता इथली कोणती तरी बुकिंग छोटी मोठी बुकिंग घेऊन जाऊया तिकडं आणि CNG पहिला फुल करून घेऊया. CNG असेल तरच धंदा करायला मोड येतो. कोणती मोठी बुकिंग वगैरे मिळाली तर CNG नसेल तर मग प्रॉब्लेम होतो. कस्टमर वगैरे CNG भरायला थांबत नाही. खूप वेळा झाले असं माझ्याबरोबर. काय कस्टमर उतरून गेलेले आहेत गाडीतून. तर मी शक्यतो सकाळी CNG भरतो. पण कालचा होता थोडा CNG 2-3 गाड्या CNG होता. तर त्याच्यावरच आलो म्हणलं भरू पुढं. तर मग तिथून आलो गेलो परत चंदननगर वगैरे तिकडनं. आता तेवढ्या ह्याच्यामध्ये संपून गेला CNG. तर आता CNG भरतो आणि परत चालू करूया. तर चला राहा सोबत. बघूया आजच्या दिवसात दुपारपर्यंतच थांबायचं. तर बघूया किती होते तास. चला तर नमस्कार मित्रांनो. आत्ता 1 वाजलाय दुपारचा आणि आत्ता आपण आहोत चापेकर चौक चिंचवड गाव. तर मोशीमधून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती गोडाऊन चौक गणेश साम्राज्य स्पाईन रोडला. तर ती ड्रॉप केली तिथं. ओलाची बुकिंग होती आणि तिथूनच ओलाची दुसरी एक आपल्याला बुकिंग मिळाली कुंदननगर नेरोमॅक्स काहीतरी हॉस्पिटल आहे कुंदननगरला. नेरोमॅक्सच आहे वाटतं. तर तिथं होतं ते काही 150 रुपयाची बुकिंग होती वाटतं ती. बुकिंग सोडून आपण आलो सरळ नाशिक पाट्याला. तर नाशिक पाट्यावरून आपल्याला दुसरी एक उबेरची बुकिंग मिळाली चिंचवड गाव. इथं बिजलीनगर रोडला होतं. काहीतरी 119 का काहीतरी झाले त्याचे. आणि तिथूनच आपण एक लोकल असं प्रायव्हेट भाडं मारलं उद्योगनगर चिंचवड स्टेशन. तिथं सोडलं ते आणि तिथून एक आपल्याला प्रायव्हेट भाडं मिळालं चिंचवड स्टेशनवरून क्वीन्सटाऊनच्या तिथून चापेकर चौक चिंचवड. तर सोडले आता इथं आणि आत्ता 1 वाजलाय दुपारचा. ऊन वाढलंय खूप. तर आता घरी जायचं नियोजन आहे आपलं. तर आज आपण सकाळी आलो होतो 7 वाजता. तर आज आतापर्यंत झालाय बऱ्यापैकी धंदा झालाय. मला वाटत होतं नाही होणार पण सुट्टी असल्यामुळं वाटत होतं तसं. पण झाले 2-3 मोठे बुकिंग मिळाले आपल्याला खराडीची वगैरे. पुन्हा स्टेशनवरून एक आपण मोशीला आणली. तर अशा 2-3 मोठ्या बुकिंग मिळाल्यामुळं झाले आपलं कव्हर धंदा आजचा. तर आज संध्याकाळी तर काही यायचं नाही आहे. आतापासूनच रस्ते जाम व्हायला लागले. पुण्यात सिटीमध्ये तर आत्ताच वाकडेवाडीला रस्ते जाम केलेत. सर्व ट्रॉफिक बाहेरून वळवत आहेत. सिटीमध्ये अवजड वाहनं सोडत नाहीत. तर इकडं पिंपरी चिंचवडमध्ये पण आता संध्याकाळी 4च्या नंतर रस्ते जाम होणार. सर्व मिरवणूक वगैरे निघतात. तर त्यामुळे संध्याकाळी काही याचं नियोजन नसल्यामुळे आता घरी जायचंय. जेवायचा आराम करायचा आजचा दिवस आणि उद्या सकाळीच. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. चला.